नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता। पाहुयात कार्ला येथील सद्गुरू सच्चिदानंद अडाणेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाची सविस्तर बातमी। अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की। शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध। काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की। नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी। शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज। नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा। कार्ला येथे सद्गुरू सच्चिदानंद अडाणेश्वर उर्फ दादाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्ला येथील श्री सद्गुरू सच्चिदानंद अडाणेश्वर उर्फ दादाजी महाराज यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला। यावेळी सर्व भक्त मंडळींनी पाळणा सजवून पाळण्याचा कार्यक्रम पार पडला व विविध परिसरातील भक्त मंडळींनी पाळण्याचे दर्शन घेतले। यावेळी सच्चिदानंद सद्गुरू दादाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भक्तिगीतांचा कार्यक्रम व नृत्य सादर करण्यात आले। श्री सद्गुरू दादाजी अडाणेश्वर महाराज यांची पालखी सजून दादाजी महाराज आश्रमापासून कार्ला गाव समाधी स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी समाधी स्थळी आरती करून सर्व भक्तांनी दर्शन घेऊन महाराजांच्या आश्रम ठिकाणी प्रस्थान केले। यावेळी सद्गुरू दादाजी महाराज आश्रमस्थळी श्री सद्गुरू दादाजी महाराज खानविलकर यांनी सर्व भक्तांना मार्गदर्शन केले। सद्गुरू अडाणेश्वर आहेत। आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, सार्थक म्हणजे आपल्याला ह्या पुनरुपी ह्या जन्म मरणातून मुक्त व्हायचं असेल तर त्या सद्गुरूंची कास हातात धरायला पाहिजे आणि त्यांच्या भक्तीने आपल्याला स्वच्छ व्हायला पाहिजे, तरच आपल्याला मोक्षाकडे जाता येईल। आता मोक्ष म्हणजे काय हो, जे मला वाटतं ते मी सांगतो। हा जो प्राणवायू आहे, ह्या आपल्या देहातून बाहेर पडल्यानंतर आपलं जर कर्म चांगलं असेल, आपण आपल्यामध्ये सद्विचार असतील, कर्म चांगलं असेल, तर तो प्राणवायू हलका फुलका होतो आणि तो अंताच्या पार जातो, म्हणजे मोक्ष प्राप्त होतो। मग तो मनुष्य त्याला मोक्ष मिळतो। परंतु ज्याने वाईट कर्म केलेलं आहे, हव्यासाने याला बसव त्याला बसव अनेक कुकर्म केलेली असतील, तो आत्मा जडत्व त्याच्यात येतं, त्या प्राणवायूमध्ये जडत्व येतं आणि तो इकडेच घेट्या मारत फिरत असतो। राजाराम सांबळे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। या ठिकाणी माझे सहकारी मावळ वार्ताचे आडसुळे साहेब सुद्धा बसलेले आहेत। त्यांना त्याची कल्पना आहे की एक उदाहरण दिलेला कार्यकर्ता, सातत्याने मोर्चा आंदोलन कार्यकर्ता एवढा शांत कसा 5 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये मग दादाजींचं मार्गदर्शन आहे की मोर्चा आंदोलन करून प्रश्न सुटत नसतात, तर प्रश्न सोडवायचे एक वेगळे मार्ग आहेत आणि ते त्या पद्धतीने त्याचा अवलंबन केलं आणि ते काम आज सुरळीतपणे सुरू झालेलं आहे। असे दादांजीबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। खूप अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं त्यांनी चमत्काराचा नमस्कार करायला लावला, त्याच्या पाठीनुसार त्यांचा हेतू होता। म्हणूनच आज त्यांचा जन्मदिवस ज्या उत्साहाने आपण सर्वांनी साजरा केला, त्याबद्दल मी आमच्या सर्व भक्तांचं, त्यातल्या त्यात काळेबाई असतील, आमचे भाविक भक्तांनी गात नाचत आपला आनंद साजरा केला। या कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही काही सोहळ्याची क्षणचित्रे। हळू चाला, मुखाने दादाजी बोला। हळू चाला, मुखाने दादाजी बोला। पायी हळू चाला, मुखाने दादाजी बोला।
मुखाने दादाजी बोला, मुखाने दादाजी बोला. आमुची श्री सद्गुरू अडाणेश्वर माऊली धरी सद्भक्तांवरी कृपेची सावली. आमुची श्री सद्गुरू अडाणेश्वर माऊली धरी सद्भक्तांवरी कृपेची सावली. नाम जपती जे श्री सद्गुरू अडाणेश्वरांचे, नाम जपती जे श्री सद्गुरू अडाणेश्वरांचे, संकटे दुःखे हरतील त्या सर्व सद्भक्तांचे, संकटे दुःखे हरतील त्या सर्व सद्भक्तांचे. जो करील जैसी श्री अडाणेश्वर भक्ती, जो करेल जैसी श्री अडाणेश्वर भक्ती, तयाला मिळेल तैसी कर्मफल. पायी हळूहळू चाला, मुखाने दादाजी बोला. पायी हळूहळू चाला, मुखाने दादाजी बोला. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.